मुंबई लोकलनं प्रवास करणं आता धोक्याचं होऊ लागलेलं आहे। गर्दुल्ले आणि माथे फिरूंचा त्रास रेल्वे प्रवाशांना काही नवा नाही। मात्र त्यातच आता लोकल ट्रेनवर दगडफेकीच्या घटना देखील वाढलेल्या आहेत। असाच काहीसा प्रकार मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये घडलाय। यात एक महिला जखमी देखील झालेली आहे। या माथे फिरूंचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता रेल्वे प्रवासी करतायत। माथे फिरूंचे दगड मुंबईकरांच्या जीवावर। माथे फिरूंची लोकल ट्रेनवर दगडफेक, रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। शुक्रवारी संध्याकाळी घरी जाण्याच्या लगबगीनं शिवानी यांनी मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन पकडली। मात्र पुढे असा काही अनर्थ घडेल अशी किंचितही कल्पना शिवानी यांना नसेल, पण जे घडलं ते धक्कादायक होतं आणि या दुर्घटनेमुळे शिवानी यांना पुढचे काही दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं। 6:55 ची गोरेगावची ट्रेन पकडली। ऍक्च्युली मी बसली, रे रोडचं स्टेशन आहे, तशी मी उभी राहून आपली दरवाजाजवळ उभी राहिली बरोबर फटकन दगडचा एक आवाज आला, पण मी जागच्या जागीच उभी होती, मी काही तिकडनं हल्ली नाही। बाकीच्या लेडीज आवाज ऐकून बाजूला झाल्या, पण मी नंतर मला बाकीच्या 2 लेडीज बोलल्या की तुझ्या डोक्यातून रक्त येतंय। तसंच मी हात लावायला जायला आणि मी खाली पडली, मला शुद्ध नव्हती चक्कर येऊन। तर त्या लोकांनी पाणी वगैरे पाजलं, पण तेव्हा पण माझे काही एवढं रिस्पॉन्स नाही आला। कॉटन विननं मला बाहेर काढलं। मस्जिद येथील संजय केमिकल येथे शिवानी अकाउंटंट म्हणून काम करतात। घटनेच्या दिवशी ऑफिस सुटल्यानंतर त्यांनी मस्जिद स्थानकावरून ट्रेन पकडली। त्यानंतर शिवानीला शिवडीला उतरायचं होतं, मात्र ट्रेनला गर्दी असते म्हणून ती 2 स्टेशन आधीच ट्रेनच्या दरवाजामध्ये येऊन उभी राहिली। याच दरम्यान एका अज्ञात माथे फिरून तिला दगड मारला आणि ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला। पुढच्या स्टेशनला ती उतरणार होती कॉटन मिलला, म्हणून ती तिथे उभी होती, तर समोरूनच दगडफेक झाली। नेमकं कोणत्या स्टेशनच्या दरम्यान ही घटना घडली? रे रोड स्टेशनच्या दरम्यान ही घटना घडली होती, संध्याकाळी 7च्या टायमाला। त्यांना डोक्याला लागलंय, डोळ्याच्या वरती, आणि ते अजून ट्रीटमेंट चालू आहे केम मध्ये। 8% बसले आहेत आणि आता तिथं डोळ्यामध्ये पाणी येऊन सूज झाली आहे डोळ्याला। त्याच्या आधी पण दगडफेक झाली होती आणि त्याच्यामध्ये भरपूर लोक जखमी झाली होती। हे परत वारंवार होत आहे, याच्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करता कामा नये। याआधी देखील या स्थानकावर अशा प्रकारच्या घटना घडल्यानं रेल्वे पोलिसांनी या अज्ञात माथेफिरूंचा तपास सुरू केला आहे। सातत्यानं असे प्रकार घडत असल्यानं पोलिसांनी आता गंभीर दखल घेत तपासासाठी 15 जणांची टीम तयार केली आहे। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला शोधण्याचं काम सुरू करण्यात आलंय। मात्र वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे महिलांमध्ये दहशत पसरली असून लवकरात लवकर या आरोपीला शोधून शिक्षा द्यावी अशी मागणी आता रेल्वे प्रवासी करतायत। भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।